नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठेतरी स्थिरपणा येईल की नाही, असं आपल्याला उगीच वाटत राहतं. काल मी एका मुलाखतीमध्ये असं म्हटलंय, की आता 3.5 वर्ष पुढच्या कुठल्याही निवडणुका नसल्यामुळं, आपल्याला आता हे बघायचं आहे, की महाराष्ट्र थोडासा स्थिर राहील, राजकीयदृष्ट्या स्थिर राहील. महाराष्ट्रामध्ये आत्ताचं जे काही वातावरण आहे, ते निवळायला मदत होईल. काय बातमी आहेत आता? श्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट सर्वात कमी आहे. एम-आय-एमपेक्षा कमी. ते मी सांगेनच. कारण स्ट्राईक रेटला खूप महत्त्व आहे. जेव्हा 2019ला भारतीय जनता पार्टीची संख्या कमी झाली, 114 वरून ते 105 वरती आले, तेव्हा श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, की आम्ही मुळातच जागा कमी लढलो. कारण काय झालं होतं, की पहलगामच्या हल्ल्याच्या नंतर म्हणजे त्याच्या आधी खरं तर शिवसेनेबरोबर तेव्हाच्या वाटाघाटी झाल्या आणि असं ठरलं, की शिवसेनेला लोकसभा निवडणुकीमध्ये पण सन्मानाच्या जागा द्यायच्या आणि विधानसभेला पण द्यायच्या. आणि त्यामुळं फडणवीसांचं असं मत होतं, की आम्ही जेवढ्या जागा लढलो, त्याच्या 70% आमचा स्ट्राईक रेट आलाय. आता त्या स्ट्राईक रेटची चर्चा सुरू आहे, कारण एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट एम-आय-एमपेक्षा कमी आलाय. स्ट्राईक रेट म्हणजे काय? तुम्ही जागा लढल्या 100, निवडून आल्या तुमच्या 60. 60% स्ट्राईक रेट. आता भारतीय जनता पार्टीचा किती आहे, एम-आय-एमचा किती आहे, ते मी तुम्हाला सांगेनच. पण मी हे का सांगतोय, तर त्या स्ट्राईक रेटमुळंच आणि गणितीच अशी जुळलेली आहे, की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बार्गेनिंगची आता मोठी ताकद आली आहे. म्हणून हे जे हॉटेलमध्ये नेऊन वगैरे नगरसेवक ठेवलेत, त्याचं मुख्य कारणच ते आहे, की ह्या नगरसेवकाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा किमान 2.5 वर्ष स्वतःच्या पदरात पाडून घेणं किंवा मग मुंबईत असलेल्या संख्याबळाच्या आधारावरती इतर ठिकाणी बार्गेनिंग करणं. कारण इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट आहे बघा. कल्याण डोंबिवलीमध्ये सेनेकडून फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली असं दिसतंय. तिथे आकडेच असे आलेत, की तिथं भाजप आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही संधी आहे. ठाकरेचा एकमेव नगरसेवक गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिथे श्रीकांत शिंदेनी भेट दिली आहे. मधुरा म्हात्रे ह्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या आहेत. उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी ठाकरे गटातून उमेदवारी अर्ज दाखल केली होती. म्हणजे त्या मूळच्या शिवसेनेच्याच, एकनाथ शिंदे यांच्या. मधुरा म्हात्रे हे आधी ह्या ज्या आधी शिवसेना मधुर म्हात्रे माफ करा, हे आधी शिवसेना शिंदे गटात होते. पण ऐन निवडणुकीच्या काळात शिवसेनेनं उमेदवारी न न दिल्यानं त्यांनी मशाल हाती घेत ठाकरे गटातून निवडणूक लढवली, विजयी झाले. त्यामुळे आता मधुर म्हात्रे यांच्या पुढील राजकीय निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि तिथे मग आपलाच महापौर असावा, असा आता प्रयत्न कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडनं सुरू आहे. आणि त्याचबरोबर अजून काय घडतं आहे, तर मुंबईमध्ये पण हे जे ट्रायडंट हॉटेलला नगरसेवक ठेवलेत, त्या ट्रायडंट हॉटेलला नगरसेवक ठेवण्याचं कारणच ते आहे, की स्थायी समिती किंवा कारण हे जे 29 नगरसेवक आहेत शिंदेचे, ते त्यांची संख्याच खूप इंटरेस्टिंग आहे. जे 2019ला उद्धव ठाकरे यांचं संख्याबळच असं होतं आणि मला आठवतं, मी सायकलिंग करत असताना सकाळी उद्धव ठाकरे यांच्या कोर ग्रुपमधल्या एका अत्यंत वरिष्ठ माणसाचा मला फोन आला FaceTimeवर आणि त्यांची त्यांची मांडणी काय होती, जे नंतर तर्कट आहे असं दिसतं आता ज्या पद्धतीनं सगळे निकाल आलेत. ते म्हणाले, की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमच्या शिवसेनेला म्हणजे तेव्हाच्या एकसंघ शिवसेनेला न विचारता काहीच होणार नाही. म्हणजे आम्हाला नंबरच असे मिळत राहतील, आमचे 45 ते 55 आमदार निवडून येतच राहतील. म्हणजे आम्हाला विचारल्याशिवाय काहीही होणार नाही आणि म्हणून राजकीय अछूता जो आम्हाला करायचे, की आम्ही कुणालाही अछूत नाही आहोत ते दाखवायचं. अछूत हा हिंदी शब्द आहे. अस्पृश्य आणि म्हणून आता आता काहीतरी वेगळा प्रयोग आम्ही करू इच्छितो. हे FaceTimeवरती बोललो. मग तेव्हा काही त्याचा अंदाज नव्हता आला. नंतरचं सगळं महाभारत महाराष्ट्राला माहिती आहे. आता नंबरच तुमच्याकडे असे आहेत, की त्यावेळेला की तुम्हाला महाविकास आघाडी असू दे किंवा भाजप असू दे, सगळ्याकडनं प्रलोभनं होती. म्हणजे असं होतं, की भाजपनं तर त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद पण द्यायची शेवटच्या क्षणाला तयार दाखवली होती. पण ती नाही झालं. उद्धव ठाकरेंनी सांगितलं, की नाही, नाही मातोश्रीच्या त्या खोलीमध्ये जे कुणाच्याही समोर घडलेलं नव्हतं आणि आता तर कुणी ते बोलत पण नाही. कारण नंतरचं सगळं राजकीय पाणी इतकं वाहून गेलंय. तर मातोश्रीच्या त्या खोलीमध्ये मला शब्द दिला होता मुख्यमंत्रीपदाचा आणि भाजप तर पाळत नाही. आणि मग नंतर महाविकास आघाडीचा प्रयोग अवघ्या महाराष्ट्राने बघितला. त्याचं कारण त्या आकड्यामध्ये आहे. इथे पण 29 हा आकडा इतका ट्विस्टी आहे, की काल उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं, की आपला महापौर सुद्धा होऊ शकतो जर देवाच्या मनात आलं तर. तो देव कोण? कारण देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस. फडणवीसांनी पण त्यातला राजकीय चाणाक्षपणा ओळखला आणि ते असं म्हणाले, की देवाच्या मनात म्हणजे देवाभाऊच्या मनात का? आता ही जी हुशारी आहे ना आणि पुढचं त्यांचं वाक्य होतं, की देवाभाऊच्या मनात म्हणजेच महायुतीचा महापौर. तर ही जी राजकीय चलबिचल आहे ना, ती चलबिचल केव्हा सुरू झाली? जेव्हा एकनाथ शिंदेनी स्वतःचे 29 नगरसेवक हे हॉटेलमध्ये नेऊन ठेवले. कारण स्ट्राईक रेटची चर्चा सुरू झाली आणि तो स्ट्राईक रेट जर आपण बघितला
तर 2017च्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त फटका कोणाला बसलाय बघा. राज्यातल्या 29 महानगरपालिका निकालांचं हे जे चित्र आहे, त्यात महानगरपालिकेमध्ये भाजपला 89 जागा, मुंबईत ठाकरे गटाला 65, शिंदे गटाला 29, काँग्रेसला 24, मनसेला 6, अजित पवारांच्या पक्षाला 3. राज्यातल्या 29 पैकी 23 महानगरपालिकेमध्ये भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळं भाजपचा स्ट्राईक रेट हा 64.51% आहे. भाजपनं 29 महानगरपालिकेमध्ये अ, एक 2,209 इतक्या जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 1,225 जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत. आणि शिंदे गटापेक्षा एम-आय-एमचा स्ट्राईक रेट अधिक चांगला आहे. हे मी का तुम्हाला सांगतो? कारण त्याची आता चर्चा होत राहणार आहे. एम-आय-एमचे जे 110 वगैरे नगरसेवक निवडून आलेत, मुख्यत्वे मुंबईमध्ये 8, छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांना चांगलं यश मिळालंय, लातूरमध्ये चांगलं यश मिळालंय, मालेगावमध्ये चांगलं यश मिळालं आहे. तर ह्याची गोळाबेरीज करून ते सांगतायत, की आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे आणि म्हणूनच असादुद्दीन ओवैसींनी सांगितलंय, की मला न विचारता तुम्ही काहीच करायचं नाही. ना तुम्ही कुठल्या पक्षाबरोबर युती करायची आहे, ना कुठल्या पक्षावर आघाडी करायची आहे. आणि त्यामुळं असं दिसतं आहे, की महाराष्ट्राच्या राजकारणात मी ज्याची सुरुवात केली तो स्थिरपणा इतक्यात येणार नाही. आता काही लोक म्हणतील, की ठीक आहे आणखी महापौर पदाची निवडणूक आरक्षणच घोषित झालेलं नाही. हेही बरोबर आहे. जेव्हा ते आरक्षण घोषित होईल त्याच्यानंतर असं मला दिसतं आहे, की त्या आरक्षणाच्या नंतर आणखीन राजकीय घडामोडीला सुरुवात होईल. कारण शायना एनसीने खडा टाकून बघितलाय. त्या तशा भाजपच्या. पण त्यांनी खडा काय टाकला? की मुंबईचा महापौर हा महिलांमधूनच व्हावा. ते त्यांनी सांगायची गरज नाहीये. कारण एकदा का महापौर पदाचं गणिती बनली, की त्याच्यानंतर भाजपला ठरवायचंय कारण त्यांचा सर्वात मोठा पक्ष आहे तिथे, की आपला महापौर कोण असावा, पुरुष की स्त्री? कारण आरक्षण जेव्हा जाहीर होईल. पण ह्या सगळ्या खेळामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असायला हवं कारण ही इज अ हार्ड बार्गेनर. एकनाथ शिंदेनी नेहमी प्रयत्न चांगले करून स्वतःच्या पक्षाला अधिकात अधिक जागा पाडून घ्यायचा प्रयत्न केलाय. मुंबई महापालिकेमध्ये त्यांना 95-96 ज्या जागा भाजपनं दिल्या त्या अशाच दिलेल्या नाहीयेत. त्याच्यासाठी भरपूर बार्गेनिंग झालेली आहे आणि त्या बार्गेनिंग नंतर हे सगळं चित्र आज महाराष्ट्रासमोर दिसतं. त्यामुळे एकनाथ शिंदेंना असं वाटतं, की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं मुंबईमध्ये शिवसेनेचाच महापौर असायला हवा. कुठून कशा पद्धतीची मांडणी होईल आणि त्याच्यावरती खल होत राहील, सांगता नाही येत. कारण आधीच्या मराठीच्या मुद्द्यावरती बराच खल झालाय आणि आता जो खल सुरू आहे तो बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये शिवसेनेचा महापौर असायला आणि म्हणून मी म्हटलं महाराष्ट्राचं राजकारण ज्यांना असं वाटतं, की पुढची 3.5 वर्ष स्थिर राहील, त्यांना फक्त मला एवढंच सांगायचंय, की 2029 नंतर बदललेला महाराष्ट्र हा त्यांनी फक्त आपल्या चक्षुसमोर सतत आणत राहावा. थांबूया.